ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना परत एक वार सलाम. आज आपण शबत शाळेचा 7वा धडा शिकणार आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे वास्तविक प्रार्थना. मागच्या आठवडी आणि आजच्या आठवडी आपण प्रार्थनेवर भर देत आहोत आणि आपल्या जीवनामध्ये प्रार्थना कशी असावी आणि या प्रार्थनेद्वारे आपलं जीवन अधिक कसं सामर्थ्यवान बनू शकतं यावर आपण अभ्यास करत आहोत. आणि या धड्याचा अभ्यास करण्याकरिता परत एक वार आपल्यामध्ये पास्टर सुजय माने आहेत सलाम आणि पास्टर सागर मोहिते आहेत. आजचा अभ्यास आपण सुरू करण्या अगोदर पास्टर सुजय माने आपल्यासाठी प्रार्थना करते. पवित्र देवा, आम्ही तुझे उपकार आभार मानतो की सुंदर वेळ तुझ्या शाबा शाळेच्या धड्यामधून आम्हाला शिकण्यासाठी दिलीस. आज देवा, आम्ही सर्वजण अभ्यास करत असताना आमच्या मनाला तो हात घाल आणि पवित्र देवा, तुझी वचनाच्या द्वारे आमची वृद्धी व्हावी आणि ज्ञान बुद्धी मिळावं यासाठी देखील तू सहाय्य मदत कर. आमच्या कंठावठाला तू स्पर्श कर आणि त्याच्याद्वारे योग्य शब्द घालून प्रत्येकापर्यंत सुवार्ता वचनासाठी देखील तू सहाय्य मदत कर. आज आमच्या शाबा शाळेमध्ये तुम्हाला मार्गदर्शन केला त्यावर तुझे उपकार आभार मानून येशूच्या नावामध्ये प्रार्थना ही म्हणत तेव्हा आमेन. आमेन आमेन. धन्यवाद पास्टर. आजचं जे सुवर्ण वचन आपल्याला देण्यात आलेलं आहे ते स्तोत्रसंहिता 62 आणि वचन 8. हे वचन म्हणतं, अहो लोक हो, सर्वदा त्याचवर भाव ठेवा, त्याच पुढे आपले मन मोकळे करा, देव आमचा आश्रय आहे. किती सुंदर असं वचन आहे, जे वचन आपल्याला प्रेरित करत आहे की जे सर्व लोक आहेत, म्हणजेच आपण प्रत्येक जण, प्रत्येकांना सांगण्यात येत आहे की आपण परमेश्वरावर भाव ठेवावा आणि आपलं जे मन आहे, जे आपलं अंतःकरणातल्या सर्व गोष्टी आहेत त्या देवासमोर मोकळ्या कराव्यात. त्याला सांगावं, कारण परमेश्वर आमचा आश्रय आहे आणि त्याच्या ठायी सर्वजण नक्कीच सुरक्षित राहतात. आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यात येत आहे की आपलं प्रार्थनामय जीवन कसं आहे. आपण आज पाहतो की आपण वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त असतो, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण व्यस्त आहोत, पण आपलं प्रार्थनामय जीवन हे जास्त भक्कम असलं पाहिजे. तर आज आपण विचार करायचा आहे की आपलं प्रार्थनामय जीवन या शास्त्रातल्या असणाऱ्या लोकांसारखं तळमळीचं आहे का. आज आपण तेवढं गांभीर्यपूर्वक प्रार्थनेमध्ये आहोत का, आणि आपली रोजची जी प्रार्थना आहे ती कशी आहे, तातडीची आहे का, किंवा तातडीच्या काळामध्ये आपली प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचत आहे का, आणि आपण आपल्या प्रार्थनेमध्ये फक्त देवाला काही मागतच राहतो का, त्याच्यामध्ये आपल्या स्तुती देखील आहेत. आज आपल्याला याच्यावर विचार करायचा आहे. अनेकदा लोकांना फक्त एवढी सवय आहे की सकाळी उठणे आणि नाश्त्या अगोदर किंवा फक्त जेवणा अगोदर प्रार्थना करायची, आणि तेवढीच प्रार्थना त्यांचं दररोजचं प्रार्थनामय जीवन आहे. याच्या पलीकडे त्यांचं प्रार्थनामय जीवन नाही. मग अशाद्वारे आपल्या जीवनामध्ये काही बदल घडतील का? आपल्याला असं वाटतं का की एवढ्याशा प्रार्थनेद्वारे परमेश्वर आपल्याशी संतुष्ट असेल, आपलं प्रार्थनामय जीवन यशस्वी असेल का? आज आपण विचार करणार आहोत की देवाच्या सामर्थ्याचा अनुभव किंवा त्याच्या अस्तित्वाचा अनुभव जर आपल्या प्रत्येकांना घ्यायचा असेल तर आपल्याला प्रार्थनेमध्ये सामर्थ्यवान झालं पाहिजे. त्याच्याद्वारेच आपल्याला देवाच्या प्रार्थनेचा अनुभव येईल. आपण या आठवड्याभरामध्ये किंवा मागच्या अनेक साऱ्या धड्यांमध्ये शिकलेले आहोत की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांसाठी द्राक्षवेल आहे आणि आपण प्रत्येक जण फाटे आहोत. आणि जर आपणास वाढायचे आहे, समृद्ध व्हायचे आहे, तर या जिवंत द्राक्षवेलापासून आपल्याला सतत रस आणि पोषण हे घेतलं पाहिजे. जर आपण त्याच्यामध्ये राहणारच नाही तर आपण वाढणार नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो आपली द्राक्षवेल आहे त्याच्यापासून वेगळे झाल्याशिवाय आपणाला काही देखील करता येत नाही. म्हणून आपल्याला ख्रिस्तामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वर त्याचे मार्ग जे परिपूर्ण आहेत त्याच्या मार्गाने आपल्या सर्वांच्या प्रार्थनेचं तो उत्तर पुरवतो, आपल्या मार्गाने नाही. आणि हे समजणं खूप महत्वाचं आहे की आपल्या मार्गाने आपण कधी देवाजवळ प्रार्थना करू नये. या आठवडी आपण शिकत आहोत रविवारच्या मुद्द्यामध्ये एलियाचं आपण एक उदाहरण घेत आहोत की संकटामध्ये त्यानं देखील प्रार्थना केली. आपल्या प्रत्येकांना ठाऊक आहे एलियाचं उदाहरण की ज्यावेळेस कार्मेल डोंगरावर जी घटना घडली, अनेक साऱ्या संदेष्टांचं त्या ठिकाणी अनुभव आपण पाहतो की जे विधर्मी होते त्यांनी प्रार्थना केली आणि ज्यावेळेस एलियानं प्रार्थना केली परमेश्वराने एलियाची प्रार्थना ऐकली. परंतु ज्यावेळेस हा एक
महत्वाचा ऐतिहासिक भाग त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये घडला. सर्व इस्रायली लोकांनी पाहिला, पण त्यावेळेस त्याच्या पुढे जे घडलं ते थोडं आश्चर्यकारक आहे. आणि आजचा धडा आपल्याला ते शिकवत आहे की जरी एलियाच्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वरानं दिलेलं होतं, परंतु त्याच्या पुढचा जो भाग होता तो त्याच्यासाठी थोडा अवघड चाललेला आहे. एलियानं जे इस्रायलाच्या विरुद्ध उभे असलेले बाकीचे विधर्मी संदेष्टे होते, त्यांना त्यानं ठार केलं. आणि ही बातमी आता इस्बेल राणीपर्यंत गेलेली आहे. आणि आता ही राणी म्हणत आहे की उद्याच्या दिवशी जसं तू माझ्या संदेष्ट्यांचा संहार केला, त्यांना ठार केलं, तसं मी देखील तुला मारेल. आणि या कारणामुळे तो देखील घाबरला, तिथून निघून गेला. आता इथं आज आपल्याला पाहायला मिळत आहे, सांगण्यात येत आहे की परमेश्वरानं इतका महान चमत्कार, इतकं महान सामर्थ्यवान गोष्ट त्याच्या जीवनामध्ये केलेली असताना देखील आता त्याच्या पुढच्या दिवशी हाच एलिया घाबरलेला आहे. आता एलियाबद्दल आज आपण जे बघत आहोत की एक उत्कृष्ट उदाहरण तो आपल्या सर्वांसमोर आहे की त्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्याला मिळत होतं. देवाने त्याची प्रार्थना ऐकली, परंतु त्याच्याच पुढच्या क्षणी काही थकव्यानं त्याच्या देवामधील विश्वासावर मरणाच्या भीतीनं मात केली. म्हणजे आपली प्रार्थना बळकट तर होत जाते, परंतु सैतान अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घेऊन येईल की आपल्या प्रार्थनेवर मात व्हावी आणि ही प्रार्थना परत आपण करू नये, ते सामर्थ्य निघून जावं यासाठी पुरेपूर प्रयत्न. आता ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, अभ्यास करायचे आहेत. अनेक साऱ्या गोष्टी जिथं एलिया निराश झाला तरी देखील परमेश्वर सौम्यतेनं त्याच्यापर्यंत आला, त्याच्या चिंता त्यानं दूर केल्या, त्याला अन्न पुरवलं, पाणी पुरवलं. कारण तिथून पुढं हा एलिया निघून गेलेला होता. त्या ठिकाणी परमेश्वराने त्याची सर्व सोय केली, देवदूत येऊन त्याला अन्न पाणी पुरवित होता. आणि अशा वेळेस त्याचा सांभाळ देखील करण्यात आला. आणि त्याची भेट पुढं होत आहे, त्यांचा संवाद होत आहे. आणि एलिया ज्यावेळेस परत एक वार प्रार्थना करत आहे, त्यावेळेस एलियाला परमेश्वर शांत आणि संथ अशा वाणीद्वारे बोलत आहे. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर अनेक सारे मोठे कार्य करेल, परंतु देवाचा आवाज ऐकण्यासाठी आपल्याला शांत अशी वाणी हवी, जी आपल्याला बळकटी देईल, आपल्या प्रार्थनेमध्ये अजून भर घालेल. अनेक साऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतील की ज्याच्याद्वारे आपला विश्वास डळमळेल, आपण अनेक साऱ्या मोहांना बळी पडू. परंतु अशा परिस्थितीमध्ये देवाला अनुसरणं फार कठीण होत जातं. परंतु तरी देखील आपण विश्वासानं या सर्व गोष्टींवर मात करू शकतो. आणि याची जाणीव आपण ठेवावी की देवाचे मार्ग आपल्यापेक्षा कितीतरी उच्च आणि ज्ञानी असे आहे. सर्व गोष्टी आपल्याला स्पष्ट होणार नाहीत आणि म्हणूनच विश्वास तिथं गरजेचा आहे. त्या विश्वासाच्या आधारे मग आपण पुढचं पाऊल टाकू शकतो. आणि या विश्वासाद्वारेच आपण आपल्या प्रार्थनेवर देखील भर देतो आणि हा विश्वास आपली प्रार्थना देखील मजबूत करत आहे. एलियाच्या जीवनातील हे एक उदाहरण आज आपण पाहिलं. आणि परमेश्वराची इच्छा आहे की आपली प्रार्थना अजून सामर्थ्यवान होत जावी. जेवढं सामर्थ्यवान आज तो करेल, त्याच्यापेक्षा देखील अजून मोठं सामर्थ्यवान गोष्टी आपल्या प्रार्थनेद्वारे तो करणार आहे. आज आपल्या प्रार्थना अधिक बळकटी व्हाव्या अशी देवाची इच्छा आहे. इथून पुढचा भाग पास्टर सुजय माने आपल्यासाठी घेत आहेत. खरंच प्रियानो, आज वास्तविक प्रार्थनेचं महत्व हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. अनेक अशा बाबी आहेत की त्या बाबीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रार्थना ज्यावेळेला आपल्याला उत्तर देत नाही किंवा आमच्या गोष्टी पूर्ण करत नाही, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये निराशा निर्माण होते. म्हणून जेव्हा प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, असं दिसतं की अनेक लोक देवाला सोडून जातात, देवाजवळ राहणं हे पसंत करत नाही. पण देव आज आम्हाला त्याच्या वचनातून शिकवणार आहे की ज्यावेळेस प्रार्थना आमची ऐकली जात नाही, त्याला कोणती कारणं आहेत आणि कोणत्या परिस्थितीनुसार मनुष्य जीवन जगतो, त्याला कोणती अडथळे निर्माण होतात आणि कोणती निराशा त्याला येते. म्हणून जे हवं आहे ते मिळत नाही, यासाठी आपण काय केलं पाहिजे, जी आशा धरली आपण ती आशा पूर्ण झाली नाही, त्यासाठी काय केलं पाहिजे. देवाचं वचन आम्हाला सांगतं की मत्तयाचा 6वा अध्याय आणि 10वं वचन म्हणतं की तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, आणि तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रथमतः आपण देवाच्या इच्छेप्रमाणे मागणं हे फार उचित आहे. आज आम्ही कोणाच्या इच्छेप्रमाणे मागतो, कोणाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये पूरक आहे, ह्या गोष्टीबद्दल आपण विचार केला पाहिजे.
जर आध्यात्मिक स्वरूपाची गोष्ट असेल तर पवित्र देव प्राथमिक आम्हाला ती गोष्ट पुरवणार आहे. जी शारीरिक देखील आहे, ती शारीरिक देखील गरज भागवणार आहे, जेणेकरून शारीरिक गरजेच्या द्वारे आम्ही आध्यात्मिक कृती देखील आपण पाहू. आणि म्हणून देवाची इच्छा शोधणं, देवाला आवडणाऱ्या गोष्टी देवाकडे मागणं आमची स्वतःची इच्छा नाही. बऱ्याच वेळेस आपण आपली इच्छा मांडतो आणि त्याच्यामधून आम्हाला निराशा निर्माण होते. म्हणून पवित्र देवाचं वचन आम्हाला सांगतं की नीतिसूत्र याचा 16वा अध्याय 2रं वचन की मनुष्याचे सर्व मार्ग हे त्याला योग्य असतात, पण परमेश्वर आत्मेतून पाहणार आहे. आपला देव आमचा हेतू काय आहे ही स्पष्टपणे तो जाणत असतो. आणि म्हणून देव ज्यावेळेस आमचे विचार जाणत असतो, आमचा मत हेतू जाणत असतो, त्यावेळेस आम्ही जाणलं पाहिजे की पवित्र देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच पवित्र देवासमोर आपण सादर केल्या पाहिजे. आणि म्हणून म्हणत आहे की तुमच्यात आवडते पाप आहे काय याविषयी विचार करा. जर आमच्यामध्ये कोणती तर गोष्ट ही जगातली आम्हाला हवी आहे आणि त्या गोष्टीबद्दल आपण हट्टास धरून तर पवित्र देवाकडे मागत असेल तर हे चुकीचं आहे. म्हणून परमेश्वर दुर्जनापासून दूर राहतो, तो कधीही जवळ येत नाही, पण तो नीतिमानाची प्रार्थना तो लगेच ऐकतो. आणि म्हणून नीतिमान होण्यासाठी योग्य पद्धतीनं आपण मागणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे नीतिमान झाल्यानंतरच पवित्र देव आम्हाला आमची प्रार्थना मान्य करण्यासाठी आपल्याला जवळ येतो आणि आमच्या हाकेला उत्तर देतो. म्हणून आपल्या देवाचं जे विचार आहेत त्याच्या विचाराशी सहमत होणं, आणि म्हणून मला त्या देवामध्ये आणि त्याच्या वचनामध्ये राहायला शिकलं पाहिजे, नाही का. द्राक्षवेल आहे आणि फाटे आहे, आपण एकमेकाशी आपण एकामेकात राहिलो तर आपण आपली वाढ होऊ शकते. म्हणून देव म्हणत आहे योहानाचा 15वा अध्याय 7व्या वचनामध्ये की तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुमच्यामध्ये राहील, आणि मग जे तुम्ही मागाल ते सर्व तुम्हाला प्राप्त होईल, नाही का. देवामध्ये असल्यानंतर सर्व गोष्टी प्राप्त होतात. म्हणजे आपण पूर्णपणे 100% देवामध्ये राहणं गरजेचं आहे. आम्ही जर अपूर्ण असेल तर आमच्यामध्ये कदाचित देव असेल, वचन नसेल, वचन असेल, देव नसेल, तर काही गोष्टी आम्हाला पूर्ण होणार नाही. आणि म्हणून जे आपण मागतो ते आपल्याला मिळत नाही, निराशा होते, त्याच्यापासून आपण आलिप्त राहू. म्हणून म्हणत आहे प्रार्थना करत असताना विश्वास ठेवा. इतका विश्वास असला पाहिजे की ती सर्व गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत. म्हणून विश्वास ठेवून प्रार्थना करा की सर्व तुम्हाला मिळेल. विश्वासाची जोड ही फार महत्वाची आहे. आणि म्हणून तुमच्या हृदयाची स्थितीचा विचार आपण केला पाहिजे. कायमस्वरूपी आपण त्याच्यामध्ये अस्थिरता पाहायला मिळाली नाही पाहिजे. म्हणून याकोब असेल याचा 4था अध्याय 6वं वचन असेल, याच्यामध्ये नम्रता आणि गर्विष्ठपणा देखील दाखवलेला आहे. परंतु नम्रपणानं आपण देवाकडे जाणं आणि आमचं हृदयाची स्थिती तपासून देवाकडं प्रार्थना करणं देखील फार गरजेचं आहे. यासाठी पहिले तेसलोनिकरासपत्र याचा 5वा अध्याय 17-18 वचन म्हणतं की तुम्ही निरंतर प्रार्थना करा आणि आपल्या आत्म्याला कधी तुम्ही विझवू नका. सातत्यानं आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. त्या गोष्टीबद्दल कदाचित एखादी गोष्ट आध्यात्मिक कृतीची असेल ती मिळत नसेल, परंतु देव देखील त्या गोष्टीसाठी आमची परीक्षा घेत असेल. आम्हाला अधिक प्रार्थना, अधिक प्रबळ बनवण्यासाठी देखील आम्हाला निरंतर प्रार्थना करण्यासाठी देखील तो आमच्याकडं इच्छित आहे. आणि म्हणून मार्क याचा 11वा अध्याय आणि 25-26 वचन सांगतं इतरांना क्षमा करायला शिकला पाहिजे. जर आपण क्षमा केल्या तर देखील आमच्या मागण्या पूर्ण होतात. म्हणजे शेवटी देव मोठे चित्र पाहतो आणि आम्हाला त्याला ठाऊक आहे की आम्हासाठी उत्तम काय आहे, नाही का. त्याच्याकडं सार्वकालिक ज्या योजना आहेत, स्वर्गीय योजना आहेत, त्या आमच्यासाठी उत्तमातल्या उत्तम देव आमच्यासाठी देतो. ती योजना आपण ओळखली पाहिजे. जर त्या ओळखल्या तर आमच्या ज्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत, ज्या प्रार्थना आपण करतो ते सहजरित्या आम्हाला मिळतील. आणि म्हणून एलियाला जी धार्मिकतेनं त्यानं प्रार्थना केली, देवाचं उंच नाव होणार होतं, देवाचं गौरव होणार होतं, तीच प्रार्थना देवानं मान्य केली. आणि हेच आमच्या जीवनामध्ये ठेवायचं आहे. देवाचा शोध केला, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन आपण जगतो तर आम्हाला सहजरित्या आमची प्रार्थना देखील मान्य होते. आणि म्हणून कारण देवाची कृपा ही आपल्यासाठी पुरेशी आहे. 2 कोरिंथीकर याचा 12वा अध्याय 9वं वचन आम्हाला ते सांगत आहे. देवाच्या इच्छेनुसारच आपण जीवन जगण्यासाठी आपण पूरक असलं पाहिजे. म्हणून येशू आम्हाला शिकवतो की आपण प्रार्थना कशी करायची, नाही का. आणि शिष्याने देखील विनंती केली येशू ख्रिस्ताकडे की आम्हाला तुम्ही प्रार्थना करायला शिकवा. मग त्याच्या 6व्या अध्यायामध्ये आम्हाला प्रार्थना, प्रभूची प्रार्थना ही आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून आमचा दिमाग आणि डामडोल
ईश्वर निष्ठा त्या ठिकाणी दाखवत आहे की कशी असली पाहिजे. म्हणून शिष्य देखील येशूकडे म्हणत असताना येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की कशा प्रकारची प्रार्थना केली पाहिजे, की हे आमच्या स्वर्गातील पित्या, नाही का. वैयक्तिक संबंध आमचा पित्याशी जोडला गेला पाहिजे. या स्वर्गातील पित्याकडे आम्ही मागितला पाहिजे आणि तो आमच्याबरोबर आहे ह्याची देखील ओळख आम्हाला झाली पाहिजे. आणि त्याचं नाव जे आहे ते पवित्र मानले जावं. देवाची पवित्रता ओळखून आपणाने आदरानं गांभीर्यानं आपण देवाकडे जाणं देखील फार गरजेचं आहे. तर पुढे जाऊन सांगतं की तुझे राज येव, देवाच्या परत येण्यासाठी आतुर असणं. देवाची प्रत्येक स्वर्गातील जे गोष्टी आहेत त्या आमच्यामध्ये घेऊन येण्यासाठी आपण आतुरतेनं देवाकडे मागणं गरजेचं आहे. आणि ते करीपर्यंत पवित्र आत्मा आम्हामध्ये राहण्यासाठी देखील आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे. जसं स्वर्गात तसे पृथ्वीवरी आणि तुझ्या इच्छेप्रमाणे हो. सर्व गोष्टी हे देवाच्याच इच्छेनं स्वर्गातील आम्हाला मिळाव्या यासाठी झटपट असणार. पृथ्वीवरची कोणतीही गोष्ट जी क्षणिक आहे ते न मागता स्वर्गातील गोष्टी देवाच्या इच्छेप्रमाणे मिळावे यासाठी देवाला शरण जाणं, प्रार्थना करणं गरजेचं आहे. आमची रोजची भाकर आज आमासते. आम्हाला जगण्यासाठी जी शारीरिक भूक आहे ती भागवण्यासाठी अन्न पाणी आहे, त्याबरोबर आध्यात्मिक गोष्टी देखील मागणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणत आहे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. म्हणजे पश्चाताप करणं, क्षमा मिळवणं आणि ज्यांना आम्ही दुखावलंय त्यांना देखील क्षमा करणं, जसं देवानं आम्हाला क्षमा केलेला आहे. आपण सातत्यानं दुखवलं गेलो परंतु देव आम्हाला कधीही दूर ठेवत नाही, तर क्षमा करून आम्हाला जवळ ठेवतो. आम्ही परीक्षेत आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा वाईटापासून सोडोस, नाही का. या जगातील प्रत्येक दुष्टाईपासून संरक्षण मिळावं म्हणून देवाकडे आश्रय मागणं. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ देवाचीच आहे. जे आपल्याला मिळालेलं आहे ते देवानं आम्हाला दिलेलं आहे. सार्वकालिक, सर्व काळ टिकणारं ते आमच्यापर्यंत दिलेलं आहे. त्याचं राज्य, सामर्थ्य आणि त्याचं गौरव. आणि म्हणून त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण वास्तविक प्रार्थना ज्या आहेत ती शिकणं फार गरजेचं आहे. जर आपण वास्तविक प्रार्थना येशू ख्रिस्त आम्हाला शिकवत असेल की ह्या गोष्टीमधून घ्यायचं आहे, तर त्याच्याकडे आमचा कल असणं देखील फार गरजेचं आहे. म्हणून देवबाप करो या वास्तविक प्रार्थनेचं महत्त्व आम्हाला अधिक समजण्यासाठी सायन मदत करो. धन्यवाद पाळक साहेब. आपण प्रार्थनेचे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडले आणि या प्रार्थनेद्वारे किंवा प्रार्थना करत असताना आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं या सर्व गोष्टी पाळक साहेबांनी आपल्याला सुंदर रीतीने सांगितलं आहे. इथून पुढचा भाग पास्टर सागर मोहिते आपल्यासाठी घेत आहे. नक्कीच पास्टर, आपण आत्ताच पाहिलं पास्टर सुजींनी प्रार्थनेविषयी प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याच्या शिष्याने विनंती केली की गुरुजी आम्हाला प्रार्थना कशी करायची हे शिकवा. आणि येशू ख्रिस्ताने खूप सुंदर प्रकारे त्या गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत. पण जी प्रार्थना आपण सुद्धा नेहमी उच्चारत असतो त्याला प्रभूची प्रार्थना म्हटलेलं आहे. तर माझ्याकडे जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामध्ये आपल्याला प्रार्थनेविषयी थोडंसं विस्तृत अजून थोडंसं हा मुद्दा आपल्याला सांगत आहे. ते म्हणजे आपण जी प्रार्थना करतोय त्या म्हणजे आपण त्या देवाची स्तुती केली पाहिजे, आपण आपल्या पापांची कबुली दिली पाहिजे आणि मग आपल्या विनंत्या त्याला सादर करून त्याची उपकार स्तुती सुद्धा आपण केली पाहिजे. कारण जर आपण पाहिलं तर खूप महत्वाची जी प्रार्थना आहे ते दानिएलाने प्रार्थना केलेली आपल्याला पाहायला मिळते. दानिएलाचा 9वा अध्याय 4 ते 19 मध्ये दानिएलच्या पुस्तकामध्ये ही नमूद केलेली प्रार्थना आहे. कारण दानिएल त्या प्रार्थनेमध्ये काय करतोय, देवाची स्तुती करतोय, देवाकडे कबूल जबाब देतोय आणि देवाकडे विनंत्या सुद्धा तो सादर करतोय की देवा तू आमच्या ह्या विनंत्या ऐक. आणि विशेष म्हणजे तो काय करतोय, उपकार स्तुती सुद्धा करतोय. जसं की प्रियानो, देवाची स्तुती का प्रार्थनेमध्ये पहिले जो भाग आहे तो देवाची स्तुती आपण का करावी याचा अर्थ हा आहे की स्तुती ही देव कोण आहे याविषयी आदराने व्यक्त केलेली भावना आहे. देवाची स्तुती का करायची, तर तो कोण आहे याच्याविषयी आपण आदर त्याला तो तिथे देतोय. कबुली जबाब आपण दिला पाहिजे, म्हणजे क्षमाशीलता आपण मागितली पाहिजे देवाकडून. जेव्हा आपण स्वतःच देवाबरोबर बोलताना आणि देवामध्ये राहताना पाहतो तेव्हा आपण आपल्याला इथं म्हटलेलं आहे आपणास त्याच्यापासून कोण मागे ओढत आहे किंवा त्याच्यापासून वेगळे करीत आहे याकडे आपण दुर्लक्ष करतो. प्रियानो, खूप महत्वाची ही सुद्धा बाब आहे. आणि त्याचबरोबर पुढची जी पायरी आहे ती पायरी म्हणजे विनंत्या. प्रियानो, आपण ज्या ज्या विनंत्या करतोय त्या सर्व विनंत्या परमेश्वराकडे घेऊन यायचं असताना त्या विनंत्या काय आहेत, त्या विनंत्या तुम्ही कशा प्रकारे देवासमोर मांडताय, मी कशा प्रकारे देवासमोर मांडतोय हे पाहणं गरजेचं आहे. कारण का की तुम्ही कोणत्या आव्हानांचा सामना करीत आहात
कदाचित ते तुमचे कुटुंब, मित्र, आरोग्य किंवा आर्थिक बाब असेल किंवा काम किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील. याबद्दल सर्व गोष्टीबद्दल काय आहे, देवाच्या मार्गदर्शनाची आणि देवाच्या पवित्र आणि दयाळू धार्मिकतेच्या हाताची गरज आहे, हे आपल्याला इथे समजून येतं. आणि विशेष म्हणजे पुढची जर पायरी पाहिली प्रार्थनेमधली, ते म्हणजे उपकारस्तुती. उपकारस्तुती आपण प्रत्येक वेळेस करणं खूप गरजेचं आहे. कारण का फिलिप्पिकर्स पत्र याचा 4 अध्याय 6व्या वचनामध्ये संत पौल त्याच्या मंडळीला इथे सांगत आहे. तो म्हणत आहे, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीबद्दल देवाचे काय करा, स्तुती करा, आभार करा आणि आभार प्रदर्शनासह आपल्या ज्या विनंत्या आहे त्या त्याला तुम्ही काय करा, सांगा किंवा त्याच्या समोर मांडा. म्हणजे थोडक्यात काय की आज आपण काय केलं पाहिजे, या गोष्टी करणं तुमच्या माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. बऱ्याच असं होतं की प्रार्थना लोक करतात, मात्र प्रार्थनेच्या पायऱ्या त्यांना माहीत नसतात आणि कधी कधी त्यामुळे सुद्धा ते प्रार्थना जी योग्य अशी प्रार्थना त्यांच्याकडून होत नाही, असं आपण म्हणू शकतो. आपण गुरुवारच्या मुद्द्यामध्ये आपण गेलं तर प्रार्थनेविषयी इतर काही प्रश्नांविषयी इथे थोडस विस्तृत चर्चा केलेली आहे. कारण बरेचशा लोकांचे प्रश्न असतात, आपण प्रार्थना का केली पाहिजे, आपण देवाला सगळं काही माहित आहे, मग प्रार्थना करायची काय गरज आहे. देव, काही लोक म्हणतात देव सर्व ज्ञानी आहेत. मात्र प्रियानो, सिस्टर एलेन जी व्हाईट स्टेप टू ख्राइस्ट नावाचं जे त्यांचं पुस्तक आहे, पान नंबर 23 वरती त्या म्हणतायत, आपण कोण आहोत हे देवाला ठाऊक करून देणे गरजेचं नाहीये, परंतु यासाठी की त्याला मिळवणे आम्हा शक्य होईल. पुढे म्हटलेलं आहे, प्रार्थना देवाला आम्हाकडे खाली घेऊन येत नाही, तर आम्हाला देवाकडे वर घेऊन जाते. म्हणजे आज आपण प्रार्थना करणं खूप महत्वाचं आहे. मग पुढे काही लोकांचे प्रश्न असतात, सर्व काही बरं असताना प्रार्थना का करावी. आता बऱ्याचदा लोकांचा समज आहे की सगळं काही आमचं व्यवस्थित आहे, मग प्रार्थना करायची काय गरज आहे. नाही प्रियानो, सर्व काही जरी व्यवस्थित असलं ते पुढे म्हटलेलं आहे, स्वसमाधान आणि गर्व हे मजबूत प्रार्थनामय जीवनाला एक फार मोठा अडथळा आहे. म्हणजे काय आहे, जर एखाद्या माणसामध्ये गर्व असेल, त्याला नक्कीच वाटणार की माझ्याकडे सगळं काय आहे. नाही तर तीच एक खूप मोठं प्रार्थनेसाठी काय आहे, अडखळण आहे. म्हणून आज आपण काय केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. आणि म्हणून आजचा जो धडा आपण शिकत आहोत या आठवड्याचा, त्याला म्हटलेला आहे वास्तविक प्रार्थना. म्हणजे प्रार्थना कशी असली पाहिजे. पुढे आपण पाहतोय दुसऱ्या मुद्द्यामध्ये, म्हणजे प्रार्थना आपण प्रार्थनेविषयी जे तक्रारी लोकांच्या आहेत किंवा प्रश्न आहेत त्याविषयी पुढे म्हटलेलं आहे, जे लोक प्रार्थना करतात त्या प्रार्थनेमध्ये विश्वास असणं खूप गरजेचं आहे. कारण का प्रार्थनेमध्ये जर विश्वास नसेल तर मग ती प्रार्थना नाहीये, ती प्रार्थना ऐकली जात नाही. कारण इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय 6व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की आपण काय केले पाहिजे, प्रार्थना करत असताना आपला काय केला पाहिजे, देवावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. कारण केवळ विश्वासाच्याच द्वारे आपण देवाला प्रसन्न करू शकतो. कारण का सिस्टर एलेन जी व्हाईट असं इथं म्हणत आहेत की एज्युकेशन हे जे त्यांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये पान 257 आणि 58 मध्ये ते असं म्हणत आहेत की तो त्या स्पष्ट करतो की आपले मागणे देवाच्या इच्छेप्रमाणे असावे. आपण त्याच गोष्टी मागाव्यात ज्याने अभिवचन दिले आहे, आणि आपणास जे काय मिळेल त्याचा उपयोग त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी करावा. परिस्थिती जुळली आणि अभिवचन सुस्पष्ट असेल तर आपणास आशीर्वादाविषयी बाहेरून पुरावा पाहण्याची गरज नाहीये. आता पुढच्या मुद्द्यामध्ये आता हा एक प्रश्न लोकांसमोर असतोय की आपण कोणाबरोबर प्रार्थना करावी. आता बऱ्याचदा असं होतं की लोकांच्या लक्षात येत नाही की आपण कोणाबरोबर प्रार्थना केली पाहिजे. मात्र जर पुढे आपण पाहिलं तर आपल्याला इथे समजतंय की आपल्याला बहुतेक सर्व प्रार्थना खाजगी असाव्यात. म्हणजे फक्त देव आणि तुम्ही किंवा मी. प्रार्थना आणि शास्त्र अभ्यास हे तुमच्या देवाबरोबरच्या संबंधाचे जीवरत्न आहे. प्रार्थना आणि शास्त्र अभ्यास हे आपला जो देवाबरोबरचा संबंध आहे त्याच्यामध्ये जीवरत्न आहे, असं रक्त आहे म्हटलेलं आहे. देवाशी बोलत असताना आणि ऐकत असताना तुमच्या हृदयाचे परीक्षण करण्यासाठी वेळ काढा असं म्हटलेलं आहे. आज आपण काय केलं पाहिजे, वेळ काढला पाहिजे. आणि प्रियानो, येशू ख्रिस्त तर मत्ती याचा 8व्या अध्यायामध्ये 20व्या वचनामध्ये म्हणतायत की जिथे दोघे किंवा तिघे आहे त्यामध्ये कोण आहे, तो स्वतः आहे, परमेश्वर स्वतः तिथे आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, प्रार्थना ज्या आपण तुम्ही मी करत आहोत त्या प्रार्थना करत असताना ती वास्तविक प्रार्थनेचं स्वरूप काय आहे हे आज आपण पाहणं
खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी आपण करू त्यावेळेस नक्कीच काय होईल, तुमची आणि माझी जी प्रार्थना आहे ती आस्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आज प्रियानो, विचार करूया की आपलं प्रार्थनामय जीवन कशा प्रकारचं आहे. धन्यवाद पास्टर. खूप महत्वाचे मुद्दे पाळक साहेबांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. अनेकांना हाच प्रश्न असतो की आपण जर देवानं आपल्याला सर्व पुरवलेलं आहे तर आपल्याला प्रार्थनेची गरज आहे का? आणि प्रार्थना म्हणजे असं नाहीये की फक्त आपण देवाजवळ मागणं आणि ज्यावेळेस ते पूर्ण झालेले आहेत आपल्या प्रार्थना थांबवणं. आपल्याला सांगण्यात येत आहे की आपल्या प्रार्थना या देवाच्या स्तुतीनं भरलेल्या असाव्यात. आणि ही गोष्ट आपल्या प्रार्थनेमध्ये जास्त असावी, कारण त्याच्याद्वारे मगच आपण देवाला आदर देत आहोत. आणि आपल्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य असावं, आपल्या प्रार्थनेमध्ये बळकटी असावी, आपल्या प्रार्थना भक्कम असाव्या. हे याकरिता की या प्रार्थनेद्वारे आणि या सवयीद्वारे कोणाचं तरी जीवन तारलं जाऊ शकतं. आपली प्रार्थना कोणाला तरी वाचवू शकते, कोणाला तरी अजून देवाजवळ घेऊन येऊ शकते. म्हणून आपण सर्वप्रथम देवाजवळ असणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी आपलं हे ध्येय असावं की माझ्या प्रार्थनामय जीवनामध्ये दररोज मला उत्तेजन मिळत राहावं आणि आमचे डोळे येशूवर स्थिर असावेत आणि सर्व गोष्टींमध्ये आमचे शेवटचे उदाहरण आणि आमच्या विश्वासाचा उत्पादक जो पूर्ण करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे तोच कायमस्वरूपी, मध्यवर्ती आणि केंद्रित असा असावा. आज आपल्या प्रार्थना ख्रिस्त केंद्रित आहेत का? आज आपल्या प्रार्थनेची वास्तविकता ही ख्रिस्तामध्येच आहे का फक्त आपल्यामध्ये आहे? याचा विचार आपण नक्कीच करूया. परमेश्वर आपल्या प्रार्थना अधिक बलशाली करो. आपल्या प्रार्थनाला परमेश्वर अधिक बळकटी देव. परमेश्वर आजच्या धड्याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आपण परत एक वार पुढच्या आठवडी नवीन अभ्यासाद्वारे, नवीन धड्याद्वारे आणि नवीन वचनाद्वारे एकत्रित असूया. तोपर्यंत परमेश्वर आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या प्रार्थनेचं उत्तर देत राहू आणि आपल्या प्रार्थना अधिक सामर्थ्यवान करत राहू. धन्यवाद.